दुधोंडी गावातील दलित कुटुंब मल्लाप्पा धाबाडे यांना गावातील गावगुंडांनी जातीय द्वेषापोटी बेघर केलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं गेले 3 दिवस आंदोलन करीत आहोत। या आंदोलनाच्या संदर्भात प्रशासनानं अद्यापही कोणतीही दखल घेतली नाही। जर आज संध्याकाळपर्यंत आमच्या आंदोलनाची जर प्रशासनानं दखल नाही घेतली तर आम्ही उद्या पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यालयावरती ध्वजारोहण करू देणार नाही आणि जय भीम क्रांती सेना संघटनेच्या वतीनं सामूहिक आत्मदहन करणं असा मी इशारा देतो। पलोस तहसीलदार यांच्या विरोधामध्ये गेले 3 दिवस झालं धरणे आंदोलन आमचं चालू आहे। अद्याप या प्रशासकीय जातीवादी प्रशासनानं आत्तापर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नाही। नुसते येऊन भेटून जातात। एका आमच्या बांधवाचं दुधोंडी गावामध्ये घर बुलडोजरनं त्यांचं तोडण्यात आलं, त्यांच्यावर अन्याय केला गेला, त्यांना मारहाण करण्यात आली। या विरोधामध्ये आम्ही सातत्यानं आवाज उठत असताना सांगली जिल्ह्यामधील जातीवादी प्रशासनानं अजूनपर्यंत आमची दखल घेतली नाही। जर या उद्यापर्यंत आमची दखल घेतली नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करणार आहोत। हे देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आहेत, परंतु दलितांच्यावर होणारे अन्याय अत्याचार जर थांबत नसतील तर हे आमच्यासाठी आदाजी आहे का? हे आमच्यासाठी स्वतंत्र आहे का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने सांगितलं होतं की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है। ज्या प्रशासनामध्ये जर अशा अधिकारी जर बसलेले असतील आणि दलितांचा जर आवाजच ऐकत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि शासनानं यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे। जर आमचा आवाज ऐकला नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं जाईल। याला सर्वस्वी जबाबदार इथलं असणारं प्रशासन, इथलं असणारं जिल्हाधिकारी, इथलं असणारं तहसीलदार, इथलं असणारे कमिशनर हे सगळे जबाबदार राहतील। कारण जाणीवपूर्वक इथे या जिल्ह्यामध्ये पुरोगामी जिल्हा म्हणतात, परंतु पुरोगामी शब्द नुसता नावाला राहिलेला आहे। या जिल्ह्यामध्ये फक्त जातीवादी अधिकारी भरून आमच्यावर फक्त दलितांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम हे प्रशासन चालू आहे। जर प्रशासनानं यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यांच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही, ज्या पद्धतीनं हे प्रश्न विचारतील त्या पद्धतीनं त्यांना उत्तर मिळेल। ईंट का जवाब पत्थर से मिलेगा। जय भीम।